नमस्कार. पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 3री विषय मराठी, घटक चित्रे, पान नंबर 81, 82 आणि 83. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे. छोट्या मित्रांनो, तुम्हाला चित्र काढायला आवडतात ना? नक्कीच आवडत असतील. तुम्ही देखील छान छान चित्रे काढली असतीलच, जसं की सूर्य, ढग, फुले, बाहुली, तुमचा आवडता प्राणी, तसेच रंगीबिरंगी फुगे, रोबोट, झाडं झुडपं, अशी अनेक चित्रे तुम्ही काढली असतील. अशीच वेगवेगळी चित्रे एका मुलाने सुद्धा काढलेली आहेत. कोणती आणि कशी चित्रे त्यांनी काढली आहेत ते एका पाठातून आज आपण शिकणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे चित्रे आणि या पाठाचे लेखक आहेत G.A. कुलकर्णी. माझ घरातील फरशी पुसून झाल्यावर आई दमून गेली. तिने बिम्मला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले व ती तिथेच आडवी झाली. बब्बी शेजारी गेली व बिम्मला एकटे वाटू लागले. तो इकडे तिकडे रेंगाळला. मग तो सोफ्यावर आला. खुर्चीवर उभे राहून त्याने बाहेरचे कपाट उघडले. त्यात गमतीच्या पुष्कळच वस्तू होत्या. हिरवी काचेची दौत, तांबड्या मेणबत्त्या, जुने बंद असलेले घड्याळ, रंगीत दोरे, निळ्या हिरव्या मण्यांचा झगा घातलेली पण एक हात मोडलेली काचेची बाहुली, अंग दाबताच पत्र्याच्या बटनातून कुई करणारे रबरी बदक. पण त्या साऱ्यात बिम्मला फार आवडला तो रंगीत खडूंचा डबा. त्याने 2 खडू घेतले व तो हलकेच माझ घरात आला. स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्याचीच वाट पाहत होते. तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून चित्रे काढू लागला. थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली. इतक्यात आई जागी होऊन उठून बसली आणि समोरचे सारे काही पाहून तिने कपाळाला हात लावला. आत्ताच मी फरशी पुसून ठेवली होती. काय ही गिजबिज करून ठेवली आहेस तू? ती थोड्या वैतागाने म्हणाली. ही गिजबिज नाही, सगळी चित्र आहेत, बिम्म म्हणाला. पण त्याचा चेहरा उतरला. तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली, बर, ही गिजबिज नाही मग तर झालं. तू ही कसली चित्र काढली आहेस ते तरी सांग मला. मग भीम खुलला व म्हणाला, हे राहुल हत्तीचे चित्र आहे. तो फिरायला निघाला आहे. या त्याच्या 2 घंटा. घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या. हत्तीची शेपटी व त्याची सोंड सारखीच असल्यामुळे हा हत्ती ट्राम प्रमाणे असावा असे आईला वाटले. ती म्हणाली, आणि ते दुसरं चित्र? अगं, ते आपलं घर नव्हे का? आश्चर्य दाखवत बिम्म म्हणाला. तू, बब्बी, बाबा, मी सगळेजण बाहेर थांबलो आहोत. आईला वाटले, होय, सगळ्यांना बाहेर थांबणे जरूरच आहे. घर इतके लहान होते की बिम्मला देखील वाकून आत जाता आले नसते. बाबांचे हात पावलापर्यंत लांबले होते. जागा कमी पडल्यामुळे आईला बब्बीच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर समाधान मानावे लागले होते. त्यापुढील चित्रात पुष्कळशा उभ्या रेषांचा गुंतवळा होता, पण त्यांच्यात 4 गोल होते. म्हणजे मागच्या बाजूला आवारात भेटणारे आजोबा या चित्रात 40 मधून पाहत होते. मग बाजार होता, शाळा सुटली होती, 3 कोंबडे होते. पण आईला चित्रकलेतलं काहीच माहिती नसल्यामुळे तिला
सगळेच विचारून घ्यावे लागले. भीम कडेचे चित्र कसले ते सांगत होता. तेव्हा धपाधप पावले आपटत बब्बी परत आली. फरशीकडे पाहतच सुरकुत्या आणत नाक उंचावून ती म्हणाली, काय घाण फरशी करून ठेवली आहेस तू? भीमने तिच्याकडे रागाने पाहिले. तो चित्राकडे वळाला. त्या चित्रात काड्यांप्रमाणे उंच पाय असलेली रुंद स्कर्ट घातलेली एक मुलगी होती व डोक्यातून बाण गेल्याप्रमाणे तिच्या लहान वेण्या दोन्ही बाजूंना ताठ होत्या. तिच्या हातात दप्तर होते. ही आहे बब्बी, ती शाळेतून आली आहे, भीम म्हणाला. अशा वेळी आई नेहमी बोटांनी ओठ झाकून घेत असे. ती म्हणाली, पण तिच्या पायावर काय आहे ते? बब्बीकडे पाहत भीम म्हणाला, तिच्या पायावर एक बेडकी आहे. त्यावर बब्बीने धनाधन पावले आपटली व ओरडून ती म्हणाली, आताच मी तुझी सगळी चित्र पुसून टाकते बघ. मग बस गाडग्यासारखं तोंड करून. मग मी तुझ्या दुसऱ्या पायावर सुद्धा बेडकी काढतो बघ. भीम म्हणाला. भीमचे शब्द ऐकताच बब्बी एकदम आकसली आणि नाक उंचावत त्याला वेडावून दाखवत आत गेली. तिथून ती पुन्हा ओरडली. बकासूर. आता आई सुद्धा जाण्यासाठी वळाली, पण भीमने तिला थांबवले व म्हटले, आई, आणखी एक चित्र मी तुला काढूनच दाखवतो. एका फरशीवर त्याने एक उभी रेघ काढली. त्यावर डोके काढले. गुडघ्याखाली पोहोचणारे हात काढले. त्यांना पालवी फुटल्याप्रमाणे पावलांच्या बोटांच्या जागी लहान रेघा आल्या. मग भीमने पुन्हा रेघा ओढून एक मुलगा दाखवला. अनेक गोल काढत त्याने त्यांचा एक ढीग दाखवला आणि मान वर करून आईच्या चेहऱ्याकडे पाहिले. आता हे काय आहे? तिने विचारले. अगं, हा मी भीम नव्हे का? आणि ती तू आई आहेस. तू ढीगभर लाडू केले आहेस आणि तू भीमला एक नव्हे 2 लहान लहान लाडू देत आहेस. भीमने समजावून सांगितले. आता मात्र आई मोठ्याने हसू लागली. ती म्हणाली, असं आहे का हे चित्र? लबाड चित्रकार, आई भीमला लाडू देत आहे का? छान. मग तिने डबा उघडला आणि भीमला 2 लहान लाडू दिले. हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ, ती म्हणाली. छान होता ना पाठ? आता या पाठातील अवघड शब्दांचे अर्थ आपण समजावून घेऊयात. माझघर म्हणजे घराचा मध्यभाग. रेंगाळणे, मागे राहणे. पारदर्शक, प्रकाश पलीकडे जाऊ शकणारे. गिजबीज म्हणजे न कळणारे. चेहरा उतरणे, नाराज होणे. ट्राम म्हणजे विजेवर चालणारी प्रवासी गाडी. गुंतावळा म्हणजे एकमेकात गुरफटणे. पालवी म्हणजे झाडास फुटलेली कोवळी पाने. या पाठातील अवघड शब्द याप्रमाणे आहेत. बालमित्रांनो, आता तुम्ही आपल्या 3रीच्या पाठ्यपुस्तकातील हा पाठ व शब्दार्थ नीट वाचा व समजावून घ्या. याचा स्वाध्याय आपण पुढच्या स्वतंत्र पाठामध्ये पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.